मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. अरेबिक मेहंदी डिझाईन. भारतीय मेहंदी डिझाईनपेक्षा अरेबिक मेहंदी डिझाईन वेगळं असतं. हे डिझाईन जास्त ठळक आणि स्पष्ट असतं. अरेबिक डिझाईनचे काही मूलभूत आकार आपण कागदावर काढून बघूया. या अरेबिक आकाराला स्ट्रोक्स असं म्हणतात. प्रथम एक जाड ठिपका काढून तो लांब खेचण्याचा प्रयत्न करावा. लांब खेचताना हळूहळू त्यावरील दाब कमी कमी करत जावा, म्हणजे शेवटी तो स्ट्रोक टोकदार होईल. आता आपण एक फुलाचा आकार करून बघूया. फुलाच्या मध्यभागी जिलबीसारखा गोलाकार काढून घेऊया. फुलं करताना पाकळीचा वरचा भाग जाड आणि बाजूचा भाग बारीक करावा. फुलाच्या आतमध्ये आपण बारीक रेषा करत आहोत. बारीक रेषांमुळे तेथील रंग फिका दिसतो. याला शेडिंग म्हणतात. मेहंदीचं शेडिंग करताना कमी दाब देऊन कोणाचं टोक पृष्ठभागाला स्पर्श करून खेचून घ्यावं. यामुळे कोणातून कमी मेहंदी बाहेर येते आणि आपल्याला रंगाची फिकी छटा मिळते. आपण अजून काही वेगवेगळे आकार करून बघूया.
या वेगवेगळ्या आकारांचं एकत्रीकरण करून आपल्याला मेहंदी डिझाईन बनवता येतं. मेहंदी 2. आपण अजून काही वेगवेगळे आकार करून बघूया. या वेगवेगळ्या आकारांचं एकत्रीकरण करून आपल्याला मेहंदी डिझाईन बनवता येतं. बारीक रेषा, मोठ्या आकाराच्या आत काढलेले छोटे छोटे ठिपके यामुळे डिझाईन उठावदार दिसतं. अरेबिक मेहंदीची नक्षी
फिक्या आणि गडद छटांचं एकत्रीकरण करून केली जाते. जर आपण एका भागात फिकी नक्षी काढणार असू तर दुसऱ्या भागात गडद आणि ठळक नक्षी काढावी. आता आपण या प्रकारचं मोठं डिझाईन काढून पाहूया. छोटे आकार काढण्याचा सराव आपल्याला मोठं डिझाईन काढताना उपयुक्त ठरतो. जर आपला सराव पूर्ण झाला नसेल आणि आपल्याला कोनावर ठराविक दाब देता येत नसेल तर आपण कधीही नक्षीचा बाह्याकार काढून घेऊन त्यात मेहंदीने रंग भरू शकतो. वेगवेगळे आकार एकत्र करून आपण मोठी नक्षी तयार करू शकतो. आता आपण मोठ्या आकाराचं दुसरं डिझाईन बनवूया. यासाठी काही स्ट्रोक्स, फुलं, कोयरी, वळणदार रेषा आणि ठिपके यांचा वापर करूया. जर आपल्याला मोठे आणि जाडे आकार कोनावर दाब देऊन काढता येत नसतील तर आपण नक्षीचा बाह्य आकार काढून घेऊन तो भरून घेऊ शकतो आणि नंतर त्याला बाह्य रेषा म्हणजेच आउटलाईन करू शकतो. मेहंदीच्या आकाराची नक्षी काढताना नेहमीच सी आणि डी आकाराप्रमाणे प्रवाह राखण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच एक कोयरी डाव्या बाजूला वळणारी असेल तर दुसरी कोयरी विरुद्ध बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला वळणारी असावी.
आकारांच्या आतील नक्षी नाजूक आणि बाहेरील रेषा ठळक असेल तरच अरेबिक डिझाईन चांगलं दिसतं. अशा प्रकारे आपण अरेबिक डिझाईनपासून मोठी नक्षी तयार करू शकतो. मेहंदी 3. अरेबिक पद्धतीच्या छोट्या छोट्या डिझाईन्सचा सराव करून झाला. आता आपण कागदावर हाताचा आकार काढून घेऊन त्यावर पूर्ण अरेबिक मेहंदी डिझाईन काढूया. हाताचा आकार काढण्यासाठी आपण स्वतःचा हात कागदावर ठेवून पेन्सिलीने आउटलाईन करून घेऊ शकतो किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर हाताचा आकार काढून तो कात्रीने कापून घेऊन एक नमुना तयार करून ठेवू शकतो. प्रत्येक वेळी तोच नमुना वापरून आपण कागदावर आउटलाईन करून घेऊन सराव करू शकतो. पेन्सिलने काढलेल्या हाताच्या आकाराला आपण काळ्या स्केच पेनने आउटलाईन करून घेऊया. आता कागदावर काढलेल्या या हाताच्या आकारावर आपण मेहंदीने अरेबिक डिझाईन काढूया. अरेबिक डिझाईन काढण्यासाठी मेहंदीच्या कोनाचे भोक थोडे जाड असावे. हे डिझाईन काढण्यासाठी आपण पानं, फुलं, कोयरी, चौकड, स्ट्रोक्स, वळणदार रेषा यांचा उपयोग करूया.
अरेबिक पद्धतीचं डिझाईन पूर्ण हातभर काढलं जात नाही. डिझाईनचा एक पट्टा तयार केला जातो. हे डिझाईन वाढत वाढत सलगपणे पुढे एका बोटावर काढलं जातं. ज्या बोटावर सलगपणे डिझाईन काढायचं असेल त्या बोटाच्या दिशेने डिझाईन वाढवत न्यावे. अरेबिक डिझाईन शक्यतो पट्ट्यांमध्ये किंवा पुंचक्यांमध्ये काढलं जातं. बोटांचे सर्वात वरचे पेर वाटल्यास सपाट मेंदीने भरून घ्यावे किंवा रिकामच ठेवावे. आपले हातावरचे अरेबिक डिझाईन काढून पूर्ण झाले आहे.